Hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Kida. So friends, finally MST CET 2025 साठी PCM आणि PCB दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड, त्यांचे मार्क्स जे असतील ते त्यांना समजले असतील. म्हणजे पर्सेंटेल नाही समजले, बट जे मार्क्स आहेत, जे आन्सर की मध्ये तुम्ही इथं पाहिले असतील, किती बरोबर आहेत क्वेश्चन, किती रॉंग झालेले आहेत आणि तुम्हाला मार्क्स इथं नेमके किती मिळालेले आहेत. ठीक आहे. आता जो तुमचा स्कोर आहे, मला एक वेळ सगळ्यांनी कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. ओके, तुम्हाला आय होप सगळ्यांना चांगले मार्क्स इथं मिळाले असतील. तुम्ही जशी मेहनत घेतली आहे त्यानुसार तुम्हाला इथं मार्क्स इथं मिळालेले आहेत. ठीक आहे. ओके, सो आता मार्क्स तर चेंज नाही होऊ शकत. जे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत आणि जे मार्क्स आहेत आता त्यानुसार तुमचे पर्सेंटेज सुद्धा फिक्स झाले आहेत. पर्सेंटेजमध्ये सुद्धा आता काही चेंज होणार नाही आहे तुमच्या. ठीक आहे, कारण की आता तुम्ही पेपर दिला, पेपरनंतर आन्सर की आली, मार्क्स समजले म्हणजे तुमचे पर्सेंटेज सुद्धा आता इथं फिक्स झाले, त्यामध्ये चेंज नाही होऊ शकणार. ठीक आहे, हा पर्सेंटेज तुमचे आता इथं फिक्स झाले. ठीक आहे. आता तुम्ही कितीही वेगवेगळे व्हिडिओ पाहिले मार्क्स वर्सेस पर्सेंटेज, तरी पर्सेंटेज तुमचे काही आता इथं चेंज होणार नाहीत. जे पर्सेंटेज तुमच्या स्कोर कार्डवरती येणार आहे, जेव्हा रिझल्ट लागणार, ते फिक्स झाले आहेत, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. म्हणून तुम्ही किती व्हिडिओ पाहिले मार्क्स वर्सेस पर्सेंटेज, किती मार्क्सवर किती पर्सेंटेज मिळणार, यामध्ये काही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, बट हा व्हिडिओ तर तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटेजचाच आहे, बट जे रियालिटी आहे ते मी तुम्हाला इथं सांगत आहे. ठीक आहे. आता पहा, असे विद्यार्थी आहेत की ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले असतील, 100+ मिळाले असतील, ओके, किंवा 100च्या खाली मिळाले असतील. असे काही विद्यार्थी असतील किंवा त्यांना खूपच कमी मार्क्स मिळाले असतील, 30-40 असे सुद्धा विद्यार्थी असतात, किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्क्स मिळाले असे सुद्धा काही स्टुडंट्स इथं असतात. बट मी सांगतो तुम्हाला, निराश होऊ नका. कारण की पहा, तुम्हाला आता मार्क्स मिळाले, याच्यावर तुम्ही काही करू शकणार नाही आहे ना. ठीक आहे, जे मार्क्स मिळाले तुम्हाला एक्सेप्ट करा आणि पहा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ठीक आहे, अजून तुम्ही खूप काही करू शकता. आता तर फक्त तुमची इथं 12th झाली, तुम्ही CETची एक्झाम झाली, अजून तर पुढे खूप इथं तुमच्याकडे वर्ष आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकता. फक्त आता तुमच्या हाती आहे की तुम्हाला बनायचं आहे किंवा बिघडायचं आहे, आणि हे तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे, तर MST CETचा स्कोर तुम्ही एक्सेप्ट करा आणि तिथं पुढे चाला. ठीक आहे. ओके, तर पहा, चला आता सगळे जसे इथं सांगतात की MST CET वरती मार्क्स वर्सेस पर्सेंटेज किती आहे, तर मी सुद्धा तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे. तर पहा, MST CETचा जो स्कोर आपण पाहिला, जो तुमचे मार्क्स असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला इथं काय भेटत असतात, पर्सेंटेज भेटत असतात. ओके, त्याच्यावरती तुम्हाला इथं पर्सेंटाईल भेटत असतात. आता पहा, हे जे पर्सेंटाईल आहेत, हे एक थोडक्यात सांगतो. पर्सेंटेजचा यूज काय असतो, तर पर्सेंटेजचा यूज यासाठी असतो की तुम्ही आता MST CET, PCM आणि PCB दोन वेगवेगळे ग्रुप दिले. दोन वेगवेगळे ग्रुप का दिले, कारण की याच्यापुढे आता तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि BSc ॲग्री या वेगवेगळ्या कोर्सेसला तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायची आहे. ठीक आहे. जसं इंजिनिअरिंग करायची आहे तर PCM ग्रुप पाहिजे, किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर सुद्धा करायचं असेल तर PCM PCB दोन्ही ग्रुप चालतात. तर त्यामुळे तुम्हाला हे ग्रुपची एक्झाम तुम्ही दिलेली आहे. ठीक आहे. तर आता या पर्सेंटेजवरती ज्यांना समजा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे, तर ज्यांनी PCM दिलेलं आहे ते काही इथं फॉर्म भरतील. तर PCMवरून PCMमध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळाले, त्या मार्क्सनुसार तुमची पर्सेंटेजनुसार तुम्हाला काही इथं मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे एक रँक तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, समजून घ्या, हे रँक वेगवेगळी असणार आहे. इंजिनिअरिंगसाठी वेगळी, फार्मसीसाठी वेगळी, ॲग्रिकल्चरसाठी वेगवेगळी असणार आहे. हे सुद्धा तुम्ही इथं समजून चाला. ठीक आहे. तर पुढे तुम्हाला जसे जसे ॲडमिशन प्रोसेस होणार आहे, मी तुम्हाला तर डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ देणार आहे, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा. त्यामुळे चॅनलला तुम्ही इथं काय सबस्क्राईब करून, आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ॲडमिशन कशासाठी तुम्ही विचार करता घेण्यासाठी, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा फार्मसी. तुम्ही दोन्ही याचे फॉर्म भरू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तिन्ही याचे भरू शकता, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर. ठीक आहे, मला इकडे कॉमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी इथं म्हणजे पाहतो की नेमके तुम्हाला कशाला ॲडमिशन घ्यायचे, ते सगळ्यांनी कॉमेंट्स इथं करायचं आहे. ठीक आहे. तर पहा, हे पर्सेंटेज तुमची यूज असतात तुमची इथं कशासाठी, रँक बनवण्यासाठी, मेरिट नंबर बनवण्यासाठी. ठीक आहे, हे आता समजलं आपल्याला. तर आपण इथं पाहूया आता की किती मार्क्सवर किती पर्सेंटेज तुम्हाला इथं मिळू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे जे मी तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटेज सांगत आहे, हे पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आता दरवर्षी काय होत असते की दरवर्षीच्या ॲव्हरेजनुसार, दरवर्षीच्या मार्क्सनुसार आपण दरवर्षी अशी व्हिडिओ पाहतो की किती मार्क्सवर किती पर्सेंटेज मिळू शकतात. ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे, फिक्स नसते असं की एवढ्या मार्क्सवर एवढेच पर्सेंटेज मिळतील म्हणून. कारण की वेगवेगळ्या गोष्टीवरती पर्सेंटेज तुमचे डिपेंड असतात. तुमच्या शिफ्टमध्ये किती स्टुडंट्स होते, त्या शिफ्टचा टॉपर किती मार्क्सचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुमच्या खाली विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, त्या सगळ्या गोष्टीवरती इथं डिपेंड असतात पर्सेंटेज. म्हणून तुम्ही काही कॅल्क्युलेट करत बसू नका. फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सरळ तुमचा स्कोर कार्ड येणार आहे, तेव्हा तुमचे पर्सेंटेज इथं बघून घ्यायचा. कारण की आता कितीही कॅल्क्युलेट केलं
तर मार्क्स तुमचे फिक्स आहेत, पर्सेंटेज फिक्स आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे एक्सपेक्टेड सांगतो. ठीक आहे. एक्सपेक्टेड पहा सांगतो, जर समजा 160+ असतील तर 99.50% तुम्हाला इथं मिळू शकतात. त्यानंतर 140 to 160 मार्क्स असले तर 99+% तुमची इथं असू शकतात. त्यानंतर होऊ शकता 130 to 140 तर मार्क्स असतील तर 98 to 99% तुम्हाला इथं मिळू शकतात. त्यानंतर 110 ते 130 मार्क्स असतील तर 96 to 98%, 100 to 110 असतील तर 95 to 96%, 95 to 100 मार्क्स असतील तर 92 to 95%. ठीक आहे. त्यानंतर 80 to 90 मार्क्स असतील ओके तर तुम्हाला किती 85 to 95% इथं मिळू शकतात. आता माझं सांगतो मी तुम्हाला, तर मी MST CETची एक्झाम दिली होती. ओके. PCMचं सांगतो तुम्हाला. तर PCMमध्ये मी सांगतो 2020ला माझी CET एक्झाम झाली होती. ठीक आहे. 2020ला. तर 2020ला माझी जेव्हा CET एक्झाम झाली PCM ग्रुपची, तर मला मार्क्स होते 95. ठीक आहे. 95 मला मार्क्स होते आणि माझे पर्सेंटेज किती होते, तर माझे पर्सेंटेज होते 90%. ठीक आहे. माझे पर्सेंटेज 90% होते. ठीक आहे. आता हे पूर्णपणे इथं चेंज दरवर्षी होत असते, किती मार्क्सवर किती पर्सेंटेज पूर्णपणे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. तर पहा 60 to 80% मार्क्स असले तर 65 to 85% इथं होऊ शकतात. 55 to 65 मार्क्स असले तर 60 to 70% तुम्हाला इथं मिळू शकतात. आणि बिलो 55च्या मार्क्ससाठी बिलो 70च्या पर्सेंटेज तुम्हाला इथं मिळू शकतात. हे तर मी तुम्हाला सांगितलं एक्सपेक्टेड पर्सेंटेज. बट त्याचबरोबर तुम्हाला एक ॲक्युरेटली याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाहायचं असेल किती मार्क्सवर तुमच्या शिफ्टनुसार तुमच्या डेटनुसार पर्सेंटेज किती मिळू शकतात, तर त्यासाठी एक बेस्ट टूल आहे व्हॉट्सअप बोटचं, कॉलेज दोस्त यांचं. तर त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार तुमच्या डेटनुसार तुमच्या डिफिकल्टी लेवलनुसार तुमच्या शिफ्टच्या सिलेक्ट करून तुम्ही तुमचे पर्सेंटेज इथं पाहू शकता एक्सपेक्टेड. त्याचबरोबर त्या व्हॉट्सअप बोटच्या टूलवरती तुम्ही MST CETचे टॉप कॉलेजेसची लिस्टसुद्धा तिथं मागवू शकता व्हॉट्सअप बोटवरती एकदम फ्रीमध्ये. तर या व्हॉट्सअप बोटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आणि तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्ही तिथून प्रेडिक्ट करू शकता MST CETचे. तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप बोट पहा आणि तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुम्ही इथं काढा आणि चेक नक्की करजा. तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय डाऊट वगैरे असतील तर. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.